कारगिल म्हटलं की 1999चं भारत पाकिस्तान युद्ध आठवतं। मात्र आता या पलीकडे जाऊन कारगिलची पर्यटन क्षेत्रात एक नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। उद्या कारगिलमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडणार आहे। त्यासाठीची तयारी आता जवळपास पूर्ण झाली आहे। एकीकडे अशांत काश्मीर खोरं बघायला मिळतंय, त्यामुळे अशा अशांत काश्मीरला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचा पुण्यातल्या सरहद संस्थेनं पुढाकार घेऊन मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी प्रशांत कदम। पहिल्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची तयारी जोरात सुरू झालेली आहे आणि ही ताजी दृश्य आहेत। थेट कारगिलमधून या ठिकाणी स्टेज सज्ज झालेला आहे। मॅरेथॉन जे पळणार आहे ते सगळे रनर्स या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हिमालयाच्या अशा भव्य पर्वतरांगांच्या साक्षीनं या ठिकाणी पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जी आहे ती पार पडणार आहे। काश्मीरचा भारतासोबतचा जो एक धागा आहे तो आणखीन मजबूत करण्याच्या दृष्टीनं आयोजकांनी या मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे आणि सध्याचं जे वातावरण आहे काश्मीरमधलं ते पाहता या ठिकाणी ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन दोन्ही राज्यांमधलं किंवा भारत आणि काश्मीरमधला जो बॉन्ड आहे तो आणखीन मजबूत करेल अशी अपेक्षा आहे। सरहदचे संजय नहरात आपल्यासोबत आहेत। सर, नेमकी काय संकल्पना आहे मॅरेथॉन आयोजित करण्यासाठी? 1999 जेव्हा कारगिल युद्ध झालं तेव्हा पुण्यामध्ये आम्ही काही तरुणांनी एक मोठी चळवळ उभी केली होती सैनिकांना पाठिंबा देण्याची। पण नंतर असं लक्षात आलं की हा पाठिंबा केवळ तोंडी देऊन नाही चालणार, आपण कृतिशीलपणे या भागातल्या लोकांशी आणि सैनिकांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि म्हणून 2002च्या दरम्यान साधारण पहिली टीम 17ची कारगिल भागातून आम्ही शिकायला दत्तक घेतली। आज 39 मुलं कारगिल भागातली शिकून मोठी झालेली आहेत। कुणी MCA करते, कुणी इंजिनिअरिंग करते, कुणी टुरिझममध्ये करते। ही मुलं मराठी बोलतात। तर ही मुलं काय करू शकतात? तर कारगिलला पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यासाठी ही टीम मोठं काम करू शकते। असं लक्षात आल्यावर गेली काही वर्ष आम्ही त्यासाठी प्रयत्न करत होतो। मग विविध मंत्रालयांच्या पातळीवर, मुलांच्या पातळीवर मग असं लक्षात आलं की मॅरेथॉन हे एक असं माध्यम आहे की या माध्यमातून जगभर कारगिलला येणं ही एक क्रेज झाली पाहिजे। सेवक NGO जी या सगळ्या आयोजनामध्ये सहभागी आहेत त्यांचे हमजा सर आता आपल्यासोबत आहेत। सर, किस तरह का रिस्पांस मिल रहा है अंतर्राष्ट्रीय मैराथन को और क्या कारगिल पूरी तरह से सज्ज है सबका स्वागत करने के लिए? कारगिल के इस मैराथन को ऑर्गेनाइज करने का हमारा एक ही मकसद था कि कारगिल में सबसे पहले तो अपने वार हीरोज़ के लिए ट्रिब्यूट पेश करने का, और दूसरा मकसद था साथ ही साथ कारगिल को हमारे अपने देश के पूरे टूरिज्म के नक्शे में लाने के लिए, क्योंकि टूरिज्म हमारे यहाँ पोटेंशियल बहुत है टूरिज्म का। इसलिए हम चाहते थे इस मैराथन के उसके मैराथन के थ्रू ये सारा संदेश जाए पूरे देश में कि कारगिल कितना खूबसूरत है। स्वानंद फाउंडेशनचे संजीव शहात आपल्यासोबत आहेत। सर, या ठिकाणी मुळामध्ये मॅरेथॉन आयोजित करावी अशी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये नेमकी कशी आली? ह्या एरियामध्ये आम्ही सायकलिंग, माउंटनिंग, ट्रेकिंग आणि वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रासाठी आम्ही वेगवेगळ्या ग्रुपनी येत असतो। वेगवेगळे ग्रुप्स घेऊन येत असताना असं लक्षात आलं की कारगिल हे दुर्लक्षित राहिलेलं आहे। लोक नॉर्मली श्रीनगरला जातात आणि श्रीनगरवरनं लेहला जाताना फक्त ओव्हरनाईट स्टे करतात किंवा व्हाईस वर्सा। कारगिलला आम्ही ज्यावेळेस सायकलिंग करत असताना की आर्यन व्हॅली, सुरू व्हॅली, इतके सुंदर सुंदर व्हॅलीज आहेत की झंस्कार व्हॅली, तर त्याच्यासाठी जर स्पोर्ट्स टुरिझमला भरपूर स्कोप आहे हे लक्षात आल्यानंतर मग सगळ्या लोकांना आम्ही एकत्र करायचा प्रयत्न केला। आता उद्याची मॅरेथॉन होणार आहे त्याचं थोडक्यात स्वरूप काय? उद्या जी मॅरेथॉन आहे भारतभरातनं भरपूर ॲथलीट्स इथं पळायला आलेले आहेत। किती आले? साधारण 120 लोक आलेली आहेत आणि लोकल हितलचे 800 ते 900 लोक, टोटल 1200 लोक उद्या पळणार आहेत। 42 किलोमीटरची आहे, 21 किलोमीटर आहे, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि फन रन 3 किलोमीटर अशी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। अमित वांचू आता आपल्यासोबत आहेत जे काश्मीर संदर्भात गेल्या काही वर्षांपासून अभ्यास करतात। सर, कारगिल के लिए और पूरे कश्मीर के लिए ये इवेंट कितना महत्वपूर्ण है, क्या मायने रखता है? जम्मू कश्मीर के लिए ये गौरव की बात है कि करगिल में इंटरनेशनल मैराथन हो रहा है, और जहाँ तक मेरे दिमाग में आता है तो इंटरनेशनल मैराथन हमारी स्टेट में हुआ नहीं है, और इससे बड़ा सौभाग्य क्या हो सकता है कि ये पहला इंटरनेशनल मैराथन जो स्टेट में हो रहा है वो करगिल से शुरू हो रहा है। कारगिल के साथ युद्ध का ही नाम जुड़ा हुआ है। इससे अलग पहचान देने की अगर हम बात करें तो कारगिल का कितना पोटेंशियल है
क्या उसका महत्व है? मैं तो कहूँगा युद्ध का नहीं, करगिल के साथ जीत का वर्ड जुड़ा है, क्योंकि वो जंग हमने जीती थी. सो करगिल इज ए साइन ऑफ विन फॉर आवर कंट्री. सो ऑब्वियसली ये जो टूरिज्म है, जब ये इसके साथ जुड़ेगा, आपको पता होगा कि यहाँ जो वॉर मेमोरियल भी है, सिर्फ एक साल में तो विजय दिवस अक्सर होता है, उसकी वजह से टूरिस्ट भी आते हैं, लेकिन ये सिलसिला चलता रहे पूरे साल, तब ये सस्टेनेबल टूरिज्म हमें देगा. और वही सस्टेनेबिलिटी हमें और करगिल के लोगों को चाहिए यहाँ. तर अशा पद्धतीनं मॅरेथॉनच्या माध्यमातून कारगिलची युद्धाच्या पलीकडं एक वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच दृष्टीनं ही आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन जी आहे ती महत्त्वाची ठरणार आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. सरहद संस्था, त्याच्यानंतर स्वानंद फाउंडेशन, अशी सगळी मराठी संस्था, मराठी माणूस जो आहे तो या सगळ्या आयोजनाच्या पाठीमागं आहे. आणि कुठंतरी महाराष्ट्र आणि काश्मीरचा, खरं तर देशाचा आणि काश्मीरचा धागा या निमित्तानं बळकट होतोय आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान जे आहे ते जास्त महत्त्वाचं आहे, हे आवर्जून नमूद करायला हवं. आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं अजूनही स्पर्धकांची तयारी सुरू आहे. या मोठमोठ्या पर्वतरांगा आहेत हिमालयातल्या, यांच्या साक्षीनं ही मॅरेथॉन जी आहे ती पार पडणार आहे. विशेष म्हणजे 1999च्या युद्धामुळे गाजलेलं जे टायगर हिल होतं, त्या टायगर हिल चॅलेंजचा देखील या मॅरेथॉनमध्ये समावेश आहे. कॅमेरामॅन मोहितसह प्रशांत कदम, ABP माझा, कारगिल.